तुमच्या विश्वास जीवनातही पित्याचे प्रेम विसरण्याचे क्षण येतात. ज्यांनी स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला अनंतकालिक मृत्यूतून सोडवले आणि अनंतकालिक जीवन दिले, त्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमाला आपण कधीही विसरू नये. स्वर्गात विश्वासघात केलेल्या आम्हा पाप्यांना वाचवण्यासाठी पित्याने वधस्तंभाचे दुःख सोसण्यास संकोच केला नाही. सदतीस वर्षे त्यांचे शरीर घट्ट्यांनी कठीण झाले व जखमांनी भरले, तरीही त्यांनी आपल्यासाठी हे सर्व सहन केले. आपल्याला वाचवण्यासाठी आपला जीव देणाऱ्या पित्याच्या प्रेमाला आपण हृदयावर कोरल्यास थकल्यावरही आपल्याला खूप शक्ती मिळेल. त्यांचे प्रेम विसरून केवळ स्वतःचा विचार केल्यास त्रास होणे अटळ आहे. मुलांना जीवन देण्याच्या आनंदात पित्याने दुःख सहन केले आणि आपले हास्य कायम ठेवले. त्यांनी हे सर्व आपल्याला वाचवण्यासाठी सहन केले, हे नेहमी हृदयात कोरूया. पिता म्हणाले, जसे मी तुम्हांना केले तसे तुम्हीही करावे, म्हणून मी तुम्हांना कित्ता घालून दिला आहे. आपणही पिताच्या उदाहरणाप्रमाणे थोडे नुकसान झाले तरी त्याग करून आपल्या भाऊ बहिणींना प्रेमाने मार्गदर्शन करूया. एखाद्याला जागृत करून स्वर्गाच्या राज्यात नेण्यास त्याग आवश्यक आहे. परमेश्वराच्या मुलांनी इतरांनी अस्वस्थ केले तरी धीराने सहन करावे, त्यांना कधीही दुखावू नये. उलट स्वतः दुःख सहन करून इतरांना आरामदायक वाटावे असे जीवन जगावे. चर्च ऑफ गॉडचे लोक जिथे जिथे जातात तिथे ते नम्रता, प्रेमळ स्वागत आणि आव्हानात्मक कामात पुढाकार घेण्यासाठी ओळखले जातात. तुम्ही परमेश्वराच्या इच्छेचे पालन करत आहात आणि ती पूर्ण करत आहात याचा हा पुरावा आहे. अनेक लोकांना सत्याकडे नेण्यासाठी आपण प्रथम जीवनाच्या सत्याचा उपदेश केला पाहिजे, पण आपल्याला कृतीतून प्रेमही दाखवावे लागेल. प्रेम थंडावलेल्या या जगात जेव्हा कोणी खरोखर त्यांची काळजी घेतो तेव्हा ते लोकांच्या मनाला भिडते. जर आपण त्यांना नवीन कराराच्या वल्हांडणाचे सत्य शिकवले तर त्यांच्या मनाला किती अधिक स्पर्श होईल. मला वाचवण्यासाठी त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. मला सत्याकडे नेण्यासाठी त्यांनी मोठा त्याग केला. एकदा त्यांना हे कळल्यावर ते सुद्धा या उदाहरणांचे अनुसरण करतील आणि हळूहळू इतरांना प्रेम दाखवतील. पित्याच्या उदाहरणाचे अनुसरण करून तुम्ही आपल्या भाऊ बहिणींची प्रेमाने काळजी घ्यावी आणि त्यांना स्वर्गाच्या राज्यात न्यावे. बायबल म्हणते की यातील सर्वात श्रेष्ठ प्रेम आहे. मला आशा आहे की सियोनची सर्व मुले इतरांना भरपूर प्रेम देऊन आणि पित्याला प्रसन्न करून परिपूर्ण प्रेम प्राप्त करतील. पिताला सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या मुलांनी बायबलचा परिश्रमपूर्वक अभ्यास करावा, उपदेश करावा आणि प्रार्थना करावी, जेणेकरून ते जगतील. जेव्हा तुम्ही मरणासन्न आत्म्यांना पश्चात्तापाकडे नेता आणि त्यांना स्वर्गाच्या राज्यात आणता तेव्हा तो प्रसन्न होतो. तुम्ही जर त्याचे प्रेम आणि त्याग हृदयावर कोरून त्याचे वचन पाळण्याच्या व स्वर्गात जाण्याच्या निश्चयाने प्रार्थना करत प्रचार केला तर पिता खूप आनंदी होईल आणि त्याला अश्रू अनावर होतील. चला आपण चांगली कृत्ये करूया, जेणेकरून स्वर्गात गेल्यावर आपण अभिमानाने पिताला सांगू शकू
की या सर्व प्रयत्नांतून मी या भावाला शोधले आणि त्याला स्वर्गात आणले. तुम्हाला बोलावून आपली मुले बनवण्याची पित्याची कृपा ओसंडून वाहत नाही का? पित्याने तुम्हाला सर्वशक्तिमान परमेश्वराची मुले बनवले, सुवार्तेत सहभागी केले आणि ते तुम्हाला स्वर्गाच्या राज्याकडे नेत आहेत. पित्याचे आभार मानून आपण गौरवी स्वर्गात प्रवेश करण्याच्या आनंदाने या पृथ्वीवरील सर्व संकटांवर मात करूया. जरी या पृथ्वीवरील जीवन सोपे नाही, तरी आपल्याला स्वर्गाची आशा आहे. आजचा दिवस स्वर्गाकडे एक पाऊल आहे आणि उद्याचा दिवसही स्वर्गाकडे एक पाऊल आहे. आनंदाने ओसंडून वाहणारे स्वर्गाचे राज्य आपली वाट पाहत आहे. म्हणून आपण सामर्थ्य मिळवूया आणि आपल्यासाठी असलेल्या गौरवात आनंद करूया. परमेश्वर म्हणतात, निरंतर प्रार्थना करा, म्हणून गरजेच्या वेळी अधिक प्रार्थना करा. तुम्ही पित्यावर विश्वास ठेवून प्रार्थना करावी, कारण ते नीतिमानांची प्रार्थना ऐकतात. पित्याने सांगितले आहे की सुवार्तेचा प्रचार करताना आणि विश्वासाचे जीवन जगताना केलेले आपले सर्व कष्ट स्वर्गातील जीवनाच्या पुस्तकात सर्व काळ चमकतील. म्हणून आपण केवळ तेच करूया जे पित्याला संतोष देते. मी आशा करतो की तुम्हाला पुष्कळ प्रतिफळे प्राप्त होतील आणि स्वर्गाच्या राज्यात तुमची नावे सर्वकाळ सुंदरपणे चमकतील.